बऱ्याच वेळा घरामध्ये ॲपल शिल्लक राहतात आणि ती रोज रोज खायला देखील नकोशी वाटतात. त्यामुळेच या शिल्लक राहिलेल्याच ॲपलपासून आज आपण साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी आपण आज ॲपल जाम कसे करायचे ते बघणार आहोत. आणि यामध्ये आपण कोणताही कलर ॲड देखील केलेला नाही. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे झटपट ॲपल जाम कसे करायचे ते बघूया. पण व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशाच सिंपल रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं घरामध्ये माझ्या 2 ॲपल हे शिल्लक राहिलेले होते. ॲपल मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर यांना ॲपलला मी कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ॲपलमधील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मध्ये जो कठीण भाग असतो तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या ॲपलच्या बिया आणि आतील जो कठीण भाग आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, यातील बिया काढल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. अगदी जास्त देखील मोठे मी केले नाहीत, अशा पद्धतीने मीडियम साईजचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. इथे मी अशा पद्धतीने दोन्ही ॲपलचे तुकडे करून घेणार आहे. तर दुसऱ्या देखील ॲपलमधील मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही ॲपलचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे आपले तुकडे करून मी इथं घेतलेले आहेत. आता त्यानंतर काय करायचं आहे, गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता यामध्ये हे ॲपलचे सगळे तुकडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण कोणताही कलर वगैरे जामसाठी वापरणार नाही. तर त्यासाठी कलर येण्यासाठी इथं मी थोडंसं बीट वापरलेलं आहे, जेणेकरून ॲपलला ओरिजिनल असा लाल कलर येईल. आता यामध्ये आपल्याला एक साधारण एक वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला काय करायचं आहे, एक 4 ते 5 मिनिट हे ॲपल थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर एक 4 ते 5 मिनिट हे ॲपल थोडंसं आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आपण कलरसाठी यामध्ये बीट वापरलेलं आहे. तुम्हाला बीट वापरायचं नसेल तर तुम्ही कलर यामध्ये घालू शकता. जवळजवळ एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय की छान असं आपलं हे ॲपल अगदी छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आता आपल्याला याची बारीक अशी एकदम अशी छान अशी पेस्ट करायची. आता सुरुवातीला आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया. तुम्हाला जर बीट वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. फक्त ॲपल जरी तुम्ही थोडंसं सॉफ्ट करून घेतलं तरी चालेल. पण फक्त मी कलरसाठी यामध्ये इथं बीट वापरलेलं आहे. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये जर मिक्सरच्या भांड्यामध्ये जर बीट घालायचं नसेल तर तुम्ही बीट काढून घेऊ शकता. फक्त कलरसाठी फक्त तुम्ही बीट वापरू शकता. आता त्यानंतर थोडंसं आपल्याला हे अशा पद्धतीने छान असे याची पेस्ट अशी अगदी बारीक आपल्याला करून घ्यायची. पण ॲपलच्या साली दाताखाली येऊ नयेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा गर सगळा किंवा ही पेस्ट आपल्याला चाळून घ्यायची आहे किंवा पूर्णपणे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी डायरेक्ट कढईमध्येच आपल्याला हे गाळून घेणार आहे. चाळणीमध्ये हा सगळा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने हे पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून ॲपलचं वरचे जे साल वगैरे आहे ते आपलं चुकून दाताखाली येऊ नये आणि आपलं जॅम जे आहे अगदी असं छान परफेक्ट असं स्मूथ व्हावं, यासाठी मी ही स्टेप नक्की करणार आहे की हे आपण जी पेस्ट केली ही आपल्याला गाळून घ्यायची. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की ॲपलचा वरचं जे साल आहे ते साईडला झालेलं आहे. आता ही छान अशी पेस्ट इथं गाळून झालेली आहे. आता आपल्याला ही कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आहे आणि गॅस आपल्याला पूर्णपणे लो करायचा आहे. लो गॅसवरच आपल्याला पूर्णपणे प्रोसेस करायची आहे. आता इथं माझं काय झालेलं आहे की व्हिडिओ माझा थोडासा स्किप झालेला आहे. साखर यामध्ये ॲड करताना माझा व्हिडिओ तो स्किप झालेला आहे, त्याबद्दल सॉरी. आणि यामध्ये आपल्याला एक दीड वाटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि एक दालचिनीचा फक्त तुकडा यामध्ये मी घातलेला आहे, बाकी काही घातलेलं नाही. आणि आपल्याला लो गॅसवर सतत असं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅस अजिबात फुल्ल करायचा नाही. लो गॅसवरच आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. फक्त साखर मी बरोबर आमटीची जी वाटी असते ती बरोबर दीड वाटी यामध्ये साखर घातलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. आता तुम्ही यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पावडर देखील घालू शकता. इथं मी वेलची पावडर नाही घातलेली, पण तुम्ही फ्लेवरसाठी वेलची पावडर देखील यामध्ये थोडीशी घालू शकता. आणि आपल्याला जवळजवळ एक 5 ते 6 मिनिट आपल्याला छान असं एकसारखं असं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. जसजसं तुम्ही वेळ जाईल ना तसतसं हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागतं आणि त्यामुळे
थोडंसं आपल्याला एकसारखं असं सतत असं हलवत राहायचं आहे. जवळजवळ एक 5 ते 6 मिनिट कंटिन्यू आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकताय की जसजसा वेळ जाईल तसतसं हे मिश्रण थोडंसं आपलं दाटसर व्हायला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकताय की छान असा आपला हा ॲपलचा जाम इथं तयार व्हायला लागलेला आहे. बाकी आपण यामध्ये साहित्य काही वापरलेलं नाही. फक्त 1.5 वाटी साखर आणि एक दालचिनीचा तुकडा यामध्ये वापरलेला आहे. फक्त तुम्ही फ्लेवरसाठी थोडंसं वेलची पावडर यामध्ये ॲड करू शकता. तर अगदी देखील आपल्याला हे मिश्रण जास्त देखील घट्ट करायचं नाही. नाहीतर काय होतं की थंड झाल्यानंतर हे अगदीच जास्त घट्ट होतं. त्यामुळे अगदी आपल्याला जास्त देखील हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं नाही. अशा स्टेजलाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अगदी जास्त घट्ट देखील आपल्याला करायचं नाही आणि फक्त सतत असं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि जर तुम्हाला बीट इथं वापरायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही लाल कलर खाण्याचा यामध्ये वापरू शकता की जेणेकरून आपल्या जॅमला हा लाल कलर येईल. इथं मी कलर न वापरता कलर येण्यासाठी यामध्ये मी बीटाचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आता मी इथं गॅस बंद करणार आहे. आपलं ॲपलचं जाम अगदी हे छान तयार झालेलं आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच याला स्टोअर करायचं आहे. तुम्ही बघू शकताय की जसजसं हे थंड व्हायला लागेल तसतसं हे थोडंसं घट्ट व्हायला लागतं. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अगदी जास्त घट्ट झाल्यानंतर आपल्याला हे गॅस बंद करायचं नाही. आणि थोडंसं कोमट झालं की यामध्ये आपल्याला एक साधारण 2 चमचे यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. थोडंसं आंबट गोडपणा याला येण्यासाठी लिंबाचा रस यामध्ये थोडासा शेवटी अगदी लास्टला आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि यातील दालचिनीचा तुकडा जो आहे तो तुम्ही साईडला काढून घेऊ शकता. आता अशा पद्धतीने पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की अगदी याची कन्सिस्टन्सी अगदी छान अशी झालेली आहे आणि अगदी व्यवस्थित आपलं हे ॲपलचं जाम इथं तयार झालेलं आहे. आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने याला स्टोअर करून ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला मी चमच्याने देखील दाखवते की याची कन्सिस्टन्सी किंवा हे कशा पद्धतीने हे ॲपलचं जाम झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय की अगदी मार्केटसारखं हे ॲपलचं जाम इथं घरच्या घरी आपल्याला शिल्लक राहिलेल्या ॲपलपासून अगदी पटकन हे ॲपलचं जाम तयार होतं. तर मी तुम्हाला ब्रेडला देखील हे लावून दाखवते की कशा पद्धतीने हे जाम तयार झालेलं आहे. अगदी कळणार देखील नाही की हे घरी आपण जाम बनवलेलं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पटकन शिल्लक राहिलेल्या ॲपलपासून तुम्ही कधीही अशा पद्धतीने जाम पटकन बनवू शकता. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ॲपलचे जाम नक्की घरी करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.